नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आत्ताची एक नवीन अपडेट आलेली आहे 11वी ऍडमिशन प्रोसेस संदर्भात. तर त्याच्यामध्ये आपलं जे पहिला पार्ट होता, त्या पहिल्या पार्ट मध्ये आपले जे सगळे डिटेल भरलेले असतील, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन डिटेल आहेत, त्यानंतर पर्सनल डिटेल आहेत, त्यानंतर ऍड्रेस डिटेल आहेत, त्यानंतर कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स हे सगळं भरल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स हे आपण पहिल्या पार्ट मधला सगळा भाग झाल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केले, त्यानंतर फी भरलेली आहे, त्यानंतर लॉक ऍप्लिकेशन फॉर्म, इथं आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म लॉक करता येतो. तो लॉक केल्यानंतर इथं आपल्याला अंडरटेकिंग आहे आणि लॉक येतात. हा लॉक केलेला असल्यामुळं अनलॉक करा म्हणते. तर आपल्याला अनलॉक करायचं तर लॉक करायचं आहे. लॉक केल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती कॅप सेकंड या प्रोसेसमध्ये चूज स्ट्रीम अँड मीडियम. आता इथं चूज स्ट्रीम अँड मीडियम, इथं आपल्याला सायन्स, समजा सायन्स निवडायचं असेल तर सायन्स, आर्ट्स, कॉमर्स असे तीन ऑप्शन आहेत आपल्याकडे. त्यानंतर इथं इंग्लिश मीडियम निवडलेलं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट केलं. तर आता असं झालेलं आहे की सायन्स साठी काही महाविद्यालयाने मराठी भरले, काहींनी इंग्लिश भरलेला आहे. त्यामुळे इथं मीडियम चूज करत असताना विद्यार्थ्यांचा गोंधळ होत होता. परंतु आत्ताची अपडेट नवीन आलेली आहे, त्यातलं कुठलंही सायन्स साठी तुम्ही निवडलं आणि सेव्ह अँड नेक्स्ट केलं तर तुम्हाला पुढं ज्युनियर कॉलेज निवडत असताना अडचण येणार नाही. इथं मीडियमचा पुन्हा ऑप्शन दिलेला आहे, यू कॅन आयदर चूज इंग्लिश ऑर मराठी. तर मी पहिल्यांदा इंग्लिश चूज केलं आणि डिस्ट्रिक्ट चूज केला. समजा मी सोलापूर डिस्ट्रिक्ट चूज केला, सोलापूर. त्यानंतर हे पंढरपूर मी चूज केलं. त्यानंतर स्ट्रीम मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये एडेड म्हणजे अनुदानित. हे जे प्रकार आहेत ते कुठले कुठले आहेत? एडेड म्हणजे अनुदानित, गव्हर्नमेंट लोकल बॉडी आपल्याकडे कुठलेही स्कूल नाही. पार्शियल एडेड 20 to 80% म्हणजे अंशतः अनुदानित. सेल्फ फायनान्स म्हणजे स्वयंमार्ग सहित आणि अनएडेड म्हणजे विनाअनुदानित. तर आपल्याला एडेड महाविद्यालय आहेत, अनएडेड आहेत, सेल्फ फायनान्स आहेत आणि पार्शियली आहेत. परंतु आपल्याला एडेड पहिल्यांदा म्हणजे ज्याची फी कमी असते अनुदानित महाविद्यालय निवडायचं आहे. तर त्यासाठी आत्ताचे अपडेट काय आहे, तर आपल्याला इथं ऑप्शन निवडता येतोय की मराठी किंवा इंग्लिश. कारण सायन्स साठी काय झालं होतं, इंग्लिश निवडलं तर मराठी निवडता येत नव्हतं, मराठी निवडलं तर इंग्लिश निवडता येत नव्हतं. म्हणून आत्ताचे अपडेट नवीन आलेले आहे, त्यामध्ये तुम्ही इंग्लिश ची काही सायन्स कॉलेज निवडू शकता, इंग्लिश मिडियमची, आणि मराठी मिडियमची पण. दोन्ही सेम आहेत. परंतु महाविद्यालयाने माहिती भरत असताना तिथं काय झालं होतं, काहींनी इंग्लिश भरलं, काहींनी मराठी भरलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली होती. ती अडचण आता सोडवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार इथे तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला वेगवेगळे कॉलेज येणार आहेत. आता त्यामध्ये हे जे आहेत ते ऍड केलेले कॉलेजेस, प्रेफरन्स ऍड केलाय. मी तुम्हाला डिलीट करून दाखवतो. पहिला डिलीट पण करता येतो, सगळे प्रेफरन्सेस डिलीट करता येतात आणि नव्याने पण ऍड करता येतात. प्रेफरन्स सेव्ड सक्सेसफुली. आणखी मी 2 जे दिले होते ते पण डिलीट करून दाखवतो तुम्हाला आणि नव्याने आपल्याला कसं ऍड करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे प्रेफरन्सेस आहेत ते मराठी मीडियमची पण निवड देणार आहेत आणि इंग्लिश मीडियमची पण निवड देणार आहेत. त्यासाठी काय करायचं आपल्याला, तर त्यासाठी आपण आपले जे प्रेफरन्सेस आहेत ते प्रेफरन्सेस कसे निवडायचे 2 मिनिटांमध्ये मी सांगणार आहे. तर यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, आपण सायन्स स्ट्रीम निवडलेली आहे, मीडियम इंग्लिश निवडलेला आहे, सोलापूर, पंढरपूर आणि इथं मॅनेजमेंट आपण एडेड निवडलं आणि सर्च ज्युनियर कॉलेज म्हटलं की इंग्लिश मीडियम ज्यांनी दाखवलं होतं अशा महाविद्यालयामध्ये आपल्याला 2 महाविद्यालय दिसतात. एक कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर आणि त्याला आपण काय करायचं, ऍड करायचं. हा आपला पहिला प्रेफरन्स ऍड झाला. आता ऍड झालेला प्रेफरन्स आपल्या इथे दिसतोय की हा ऍड झालेला प्रेफरन्स आहे. त्यानंतर आपण काय करायचं, आता आपल्याला दुसरा प्रेफरन्स समजा विवेकवर्धिनी द्यायचा असेल तर आपण काय करायचं, मराठी मीडियम निवडायचं आणि मराठी मीडियम निवडल्यानंतर पुन्हा एकदा आपलं बाकीचं सेम आहे, इथं मात्र एडेड टाकायचं आणि आपण इथं सर्च ज्युनियर कॉलेज करायचं. इथं सर्च केल्यानंतर मराठी मीडियमची जेवढी ज्युनियर कॉलेजेस आहेत ते सगळे तुम्हाला दिसतील. त्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी आहे, विवेकवर्धिनी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज पंढरपूर आहे, यशवंत विद्यालय भोसे आहे. तर समजा मला पंढरपूर शहरातलं हे ऍड करायचं आहे तर मी हे ऍड केलं, सेकंड प्रेफरन्स आपला ऍड केला.
त्यानंतर मला अनएडेड पण निवडायचं आहे, पण अनएडेड आता मराठी मीडियमचं नको मला, तर ऍक्च्युअली सायन्स हे सगळं सारखंच आहे. ते मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम महाविद्यालयाने कळवलेलं आहे, हे सगळं इंग्लिश मीडियम मध्ये असतं. परंतु मला आता काही महाविद्यालय मराठी मीडियम मध्ये आहेत, काही इंग्लिश मीडियम मध्ये आहेत, असा गोंधळ झालेला आहे. म्हणून आपल्याला आता निवडण्यासाठी आता हे मी अनएडेड निवडलं, हे आपलं दुसरं कॉलेज आपल्याला सापडणार आहे. आता त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर हे पण आहे. त्यानंतर बघा आता सापडले कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर औदुंबरावजे पाटील विद्यालय पंढरपूर आहे, त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, त्यानंतर होळकर विद्यालय आहे. तर आपल्याला पाहिजे केबीपी कॉलेज पंढरपूर इथं ऍड करायचा आहे. ऍड केल्यानंतर हा जो कॅपचा सेकंड राऊंड आहे ना, अतिशय महत्वाचा आहे. कॉलेज निवडणे, आपल्याला 10 कॉलेज निवडता येतात, परंतु आपल्याला वाटलं एकच निवडायचं आहे, एकच निवडायचं. सेव्ह चॉईसेस करायचं. आता इथं सेव्ह केलं की आपले जे चॉईसेस आहेत ते सेव्ह झाले. त्यानंतर आपल्याला आणखी एका महत्वाच्या पॉईंटकडे जायचं आहे, तर लॉक ऑप्शन फॉर्म इथं जायचं आपल्याला. लॉक ऑप्शन फॉर्म मध्ये गेला की त्यानंतर तुम्हाला इथं हे आपले कॉलेजेस दिसणार आहेत, तुमची सगळी माहिती दिसणार आहे. त्यानंतर एक डिक्लेरेशन द्यायचं आहे, आय हिअर बाय डिक्लेअर अँड अंडरस्टँड दॅट लॉक ऍप्लिकेशन प्रेफरन्सेस, आणि इथं आपलं संपूर्ण काम झालेलं आहे. आपले प्रेफरन्सेस लॉक झाले. त्यानंतर आपण डॅशबोर्डला यायचं आहे. हा जो डॅशबोर्ड आहे आपला इथं वरच्या बाजूला इथं डॅशबोर्ड आपल्याला दिसतो. हे आपण वरच्या बाजूला घेतलं की आपला डॅशबोर्ड दिसतो. डॅशबोर्ड मध्ये काय दिसते आपल्याला आता, तर हे सेल्फ व्हेरिफाईड आहे. त्यानंतर कॅप ऑप्शन फॉर कंप्लीट अँड लॉक्ड हे आलं पाहिजे. आता आपल्याला इन हाऊस कोटा नॉट एलिजिबल, मायनॉरिटी चॉईस ज्या त्याच्याप्रमाणे आहे, आणि मॅनेजमेंट चॉईस फॉर्म फिलिंग नॉट स्टार्टेड, अजून मॅनेजमेंट चॉईस आपल्याला करता येत नाही. ज्यांना मॅनेजमेंट मधून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी परत हे नंतर ओपन झाल्यानंतर हे झालं. म्हणजे आता याचा अर्थ असा आहे की कॅप ऑप्शन फॉर्म कंप्लीट अँड लॉक्ड, इथं आपली प्रोसेस संपली. आपण लॉग आउट करू शकता आणि आपला हा फॉर्म भरायचा संपला. आणि प्रिंट आउट सुद्धा याची मारू शकता आपण. प्रिंट मारण्यासाठी आपल्याला ऑप्शन आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण जे अपडेट आलेले आहे 11व्या ऍडमिशन संदर्भात ती पाहिली. धन्यवाद.